सध्या मुंबईसह संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकांची धामधूम ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र दिसून येत आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा ह्या झंझावत असताना दिसून येत आहेत, तर दुसरीकडे मात्र आरोप प्रत्यारोपांचं सत्र हे चालूच आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुका या एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. तर त्यानंतर पुढे 3 दिवसांनीच म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024 रोजी या विधानसभा निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. अगदी या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कोणाचा विजय होणार तर कोण पराजय स्वीकारणार याकडे अगदी तुमच्या आमच्यासह सर्वांच्याच नजरा या लागल्या आहेत. अशातच जर का आपण पुणे या विभागाचा विचार केला तर पुणे विभाग देखील चांगलाच चर्चेत आहे. पुण्यातील कसबा पेठ या विधानसभेत मागील पोटनिवडणूक ही चांगलीच चर्चेत होती आणि आता आगामी विधानसभा निवडणूक देखील एक चर्चेचा भाग बनली आहे. येथे रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत आपल्याला मागील पोटनिवडणुकीत दिसून आली. या निवडणुकीनंतर या दोघांचाही दांडगा संपर्क असा वाढला आहे. सलग 28 वर्ष एकच झेंडा जिथे फडकत होता तिथे अचानक दुसरा झेंडा फडकणे अगदीच अशक्य होते. परंतु हे शक्य झालं याचं कारण म्हणजे हु इज धंगेकर हा विषय बिघडला आणि पुणे कसबा पेठ येथे काँग्रेसचा झेंडा फडकला. त्यानंतर आता सविस्तर काय प्रकरण आहे या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात शेवटपर्यंत पहा. त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा. नमस्कार, मी गायत्री घुगे बोडके टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीत पराभव केला होता. आता त्याच मतदारसंघात काँग्रेसकडून पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांना तर भाजपकडून पुन्हा एकदा हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कसब्यात पुन्हा एकदा धंगेकर विरुद्ध रासने अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुणे शहरातील कसबा पेठेतील पोटनिवडणूक राज्यभर गाजली होती. भारतीय जनता पक्षाचा या पारंपरिक मतदारसंघाला काँग्रेसने सुरुंग लावला होता. कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तब्बल 25 वर्षांहून अधिक काळ भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून येत होता. या मतदारसंघातून स्वर्गीय मुक्ताताई टिळक, स्वर्गीय गिरीश बापट आणि स्वर्गीय अण्णा जोशी, स्वर्गीय डॉक्टर अरविंद लेले यांनी प्रतिनिधित्व केले आहे. या ठिकाणी असलेल्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते आणि त्यानंतर 2023 मध्ये या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपने प्रचारात हु इज धंगेकर असा प्रचार विधानसभा पोटनिवडणुकीत केला होता. त्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. रवींद्र धंगेकर यांचा 11,000 मतांनी विजय झाला होता. रवींद्र धंगेकर यांना 73,309 मतं मिळाली होती, तर हेमंत रासने यांना 62,394 मतं मिळाली होती. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी आता भाजपला जोर लावावा लागणार आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अनेक इच्छुकांची रांग ही लागली होती. त्यात शहराध्यक्ष धीरज घाटे, मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांची नावं जोरदार चर्चेत होती. धीरज घाटे यांना उमेदवारी मिळेल असं सगळीकडेच बोललं जात होतं, कारण कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा अशी मागणी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यामुळे धीरज घाटे यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र याही वेळी हेमंत रासने यांना कसबा विधानसभा मतदारसंघाचा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आत्ताची लढत ही दुरंगी नसून नक्कीच तिरंगी असणार आहे, कारण मनसेचे गणेश भोकरे या मैदानात उतरले आहेत. गणेश भोकरे हे तरुण नेतृत्व म्हणून मनसेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा देखील दांडगा संपर्क आहे. कसब्यात मनसेलाही मताधिक्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे मनसेच्या एंट्रीमुळे कसबा पेठ येथे तिरंगी लढत नक्कीच आपल्याला दिसून येणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केली आणि याचा परिणाम नेमका काय होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे.
त्यामुळे आता कसबा पेठेतील गेलेली जागा पुन्हा मिळवण्याचे मोठे आव्हान यावेळेस भाजपकडे आहे. हेमंत रासने यांना रवींद्र धंगेकर यांच्याकडून जोरदार लढत ही मिळणार आहे. यंदा भाजपचा पारंपरिक मतदार पुन्हा भाजपकडे वळणार का हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे आणि हे चित्र दिनांक 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा.